त्यांचं हे काहीच नाही, पण आज एवढी ताईंनी कामं उल्लेखनीय केली की त्याला शब्दच कमी आहेत आमच्याकडे. शब्दच आमच्याकडे कमी आहेत. कुठच्या ह्याच्यात आम्ही त्यांची एक वर्णन करायचं ते काही सुचत नाही. पण काम केलेलं आहे म्हणून आमच्या सगळ्या कांदळबाई वैश्यांचा पाठिंबा ताई तुम्हालाच असणार. आता मी अजून काय मला बोलायला शिल्लक नाही राहिलं. सगळ्यांचं सगळं बोलून झालंय आणि अजून किती आभार मानेल त्यांचे असं झालेलं आहे. त्यांनी इतकं काही म्हणजे व्यवस्थित काम केलं की लोक एवढे नेते पाहिले सगळे काय करतात, आश्वासने देतात आणि करत काहीच नाही. यांनी जेवढं जे बोललं ते करून दाखवलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांचं फारच कौतुक आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होती. आता प्लीज मध्ये आम्ही राहायला आलो तेव्हापासून ताईंच्या कार्याची बरीच माहिती आमच्याकडे होती. जे बऱ्याच लोकांकडनं असं की खूप काम करणारे आहेत, या त्या एकदम धडधडत्या कार्यकर्त्या आहेत आणि सगळ्यांचे प्रश्न आहेत त्या समजावून घेतात, त्याच्या मुळाशी जातात आणि तो प्रश्न त्या लवकरात लवकर सोडवतात. आणि याचा अनुभव आम्हाला आत्ता आला. तर मी पीसमध्ये आल्यानंतर आम्हाला इथून फार घाण वाटायची आतमध्ये जायला, परंतु ताईंनी हे सगळं मनावर घेतलं आणि या जागेचं सुशोभीकरण केलं आणि त्यामुळे आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. या इथे कचऱ्याचा ढीग पडलेला होता आणि समोर कोंबड्यावाल्यांची दुकानं होती. इकडनं जाता येता पण लोकांना खूप त्रास व्हायचा. आम्ही त्याचा पाठपुरावा बऱ्याच लोकांकडे केला. शेवटी आम्ही ताईंकडे गेलो आणि हा प्रश्न आमचा सुचला. आपल्या विभागात करिंद्र ताईंनी खूप चांगलं काम केलं आणि इथे जी परिस्थिती होती ती चिकन विक्रे ते सर्व कान करायचं आणि पूर्ण आरोग्याचा तिथे प्रश्न आहे तिथे त्या धावून आल्या. एक आईसारखं त्यांनी आपलं बाळ जसं रडत असतं आजारी, ते कसं त्यांना सावरून घेतं त्याप्रमाणे त्यांनी आज भूमिका वटवली.